Hello friend, welcome back again SYBA class in the subject of agriculture economics. अर्थात आपल्या सुरू असलेल्या द्वितीय वर्ष कला वर्गातील कृषी अर्थशास्त्र या विशेष विषय एक या अभ्यासात किंवा या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागचा जो प्रकार आपण पाहिला तो सामूहिक शेती मशागतीचा आपण पाहिला. या व्याख्यानामध्ये आपण सहकारी शेती या कृषी मशागतीच्या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. सहकार हे आपल्याला परिचित असणारं असं नाव आहे, ज्याला आपण कॉपरेटिव्ह असं म्हणतो. भारतामध्ये कॉपरेटिव्ह मुवमेंट ही फार प्रगतिशील आहे, कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला असला आणि मिश्र अर्थव्यवस्थेची सार्वजनिक आणि खाजगी अशी दोन महत्त्वाची क्षेत्र असली तरी भारतामध्ये सहकारी क्षेत्र या तत्वानुसार सुद्धा आर्थिक विकासाला वेग प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या तत्वातून केला गेलेला आहे. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी, सार्वजनिक आणि सहकारी या त्रिसूत्रीनुसार आर्थिक विकास केला जातो असं आपल्याला ठामपणे म्हणता येते. म्हणून सहकारी क्षेत्रामध्ये आपण सहकारी बँका, सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी स्टार्च फॅक्टऱ्या अशा अनेक प्रकारच्या कॉपरेटिव्ह इंडस्ट्रीजच्या संदर्भामध्ये सातत्याने आपल्या कानावर हे शब्द पडत असतात. तसंच सहकारी शेती हा सुद्धा एक प्रकार आहे. तो भारतामध्ये कितपत यशस्वी झाला आहे याबद्दल आपल्याला ठामपणे असं सांगता येणार नाही, परंतु शेतीच्या मालकीचा किंवा शेतीच्या धारण क्षेत्राचा हा जो फार मोठा विषमतापूर्ण असा भारतीय अर्थव्यवस्थेचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे, हा सुद्धा सहकारी शेतीच्या विकासामध्ये अडथळा ठरलेला आहे असं आपल्याला ठामपणे सांगता येऊ शकते. कारण अल्पभूधारक आणि मध्यम भूधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं प्रमाण आहे, तर मोठ्या प्रमाणातली जमीन धारण करणाऱ्या लोकांचं एकूण लोकसंख्येतील खूप लहान प्रमाण आहे, संख्या कमी आहे. अर्थात कमी लोकसंख्या असणाऱ्या लोकांकडे जमिनीचं जास्त प्रमाण आहे, तर जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रुपकडे शेतीचं कमी प्रमाण आहे. त्याच्यामुळे कदाचित सहकारी शेतीचा प्रयोग भारतामध्ये फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. थोडक्यामध्ये आपण सहकारी शेतीच्या संदर्भामध्ये या मशागतीचा काय प्रकार आहे याची ओळख करून घेऊया आणि भारतामध्ये तो यशस्वी का झाला नाही याच्या संदर्भातही आपल्याला ओझरते चर्चा करता येऊ शकते. सहकारी शेतीला कोऑपरेटिव्ह फार्मिंग असं म्हटलं जातं. सहकारी शेती हा अत्यल्प भूधारण क्षेत्रावर अत्यंत प्रभावी उपाय सांगितला जातो. कारण मी आपल्याला म्हटलं की जवळपास 86% वर सुद्धा अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतीचं प्रमाण आहे. वारसा हक्कापाने मोठ्या प्रमाणात शेतीचं तुकडीकरण होताना भारतामध्ये दिसतं. त्यानंतर शहराच्या विकासाचा आणि विस्ताराचा, ग्रामीण भागातील विस्ताराचा लोकसंख्येनुसार जो झपाट्याने विस्तार होतो आहे त्यानुसार सुद्धा शेतीचं निवासासाठी मोठ्या प्रमाणात रूपांतरण होत आहे. नॉन ॲग्रिकल्चर शेतीचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये सुपीक शेती किंवा पिकाखाली आणणारी शेतीचं प्रमाण कमी होताना दिसेल, तर भविष्यात मोठं संकटसुद्धा निर्माण होऊ शकते. आणि म्हणून शेती मशागतीमध्ये आपल्याला लागवडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक प्रकारांचा किंवा संशोधनांचा फार आवश्यकता आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सहकारी शेतीच्या या स्वरूपावरून किंवा सहकारी शेतीबद्दल काही तज्ज्ञांचं मत आपल्याला पाहता येते. व्हॉट इज कोऑपरेटिव्ह फार्मिंग, ती कशा पद्धतीने राबवता येऊ शकते, त्याच्या काही व्याख्या आपल्याला भारतीय तज्ज्ञांनी दिलेल्या आहे. भारतीय तज्ज्ञांनी त्या व्याख्या बनवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रोफेसर दांतवाला, डॉक्टर शिलर, डॉक्टर खुसरो या 3 तज्ज्ञांनी आपल्या व्याख्या दिलेल्या आहेत.
पहिली व्याख्या दांतवाला यांची आहे. त्यांच्या मते सर्व महत्त्वाच्या बाबतीत व्यक्तिशः निर्णय घेण्याचा अधिकार व्यक्तीकडून शेतकऱ्यांच्या सामूहिक संघटनेकडे देणे म्हणजे सहकारी शेती होय. म्हणजे व्यक्तीचा एक जो ग्रुप तयार होईल, त्या ग्रुपने हा निर्णय घ्यायचा आहे. कोणता निर्णय घ्यायचा आहे की कोणत्या प्रकारची शेती आहे, त्या शेतीत कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं आहे आणि त्या उत्पादनाचं काय करायचं आहे, याच्या संदर्भातले निर्णय हे व्यक्ती घेत नसेल तर व्यक्तींनी तयार झालेला एक ग्रुप आहे, जो एका विचाराने प्रभावित होऊन एकत्र आलेला आहे आणि म्हणून त्याला सामूहिक असा गट म्हटला जातो किंवा तो समूह म्हटला जातो. आणि या समूहाला सहकाराचं नाव म्हटलेलं आहे. सहकाराच्या संदर्भातली एक जनरल स्टेटमेंट आपल्याकडे आहे की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणजे सगळ्या लोकांनी एका विशिष्ट समस्येला सोडवण्यासाठी एकत्र येऊन त्याच्या संदर्भामध्ये योग्य असे निर्णय घेणं, त्याच्याबद्दलची योग्य अशी कार्यवाहीची चौकट निर्माण करून त्यानुसार अंमलबजावणी करून तो प्रश्न मिटवणं म्हणजे सहकारी तत्वावर निर्णय घेणं असं म्हटलं जातं. प्रोफेसर दंतवाला यांनाही व्यक्तिगत अधिकारापासून सामूहिक अधिकाराकडे माणसांची वाटचाल होणं आणि तेही शेतीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे निर्णय होणं, त्याला सहकारी शेती असं म्हटलं गेलं. प्राध्यापक डॉक्टर शिलर हे असं म्हणतात की सहकारी शेती म्हणजे ज्या शेती प्रकारामध्ये सहकाराची तत्वे शेती पद्धतीत शेतीच्या लागवडीमध्ये लागू केली जातात. आता प्रिन्सिपल आहे, कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल, सहकाराची काही तत्व आहे, ते तत्व शेती मशागतीमध्ये लागू करणं म्हणजे कोऑपरेटिव्ह फार्मिंग असं डॉक्टर शिलर यांचं मत आहे. प्रोफेसर खुसरो याबद्दल काय म्हणतात तेही बघूया आपण. खुसरो असं म्हणतात की जेथे अनेक व्यक्ती आणि कुटुंबे आपली जमीन आणि उत्पादनाची साधनं एकत्रित करतात, संयुक्तपणे शेतीचे व्यवस्थापन करतात व प्रत्येकाला आपल्या मालमत्तेच्या प्रमाणात नफा आणि लाभांश अदा करतात, अशा कार्यक्षेत्राला सहकारी शेती असं म्हणतात. दंतवाला आणि शिलर या दोघांच्याही व्याख्यांच्या पेक्षा प्रोफेसर खुसरो यांची व्याख्या अत्यंत अर्थपूर्ण, व्यापक आणि सहकारी तत्वाची एक वेगळी बैठक दर्शवणारी आहे असं आपल्याला दिसून येईल. वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा प्रयोग खुसरो यांनी केलेला आहे. व्यक्ती आणि कुटुंब यांची जमीन आणि उत्पादनाची साधनं, फक्त जमीन नाही तर उत्पादनाची पण साधनं आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे आपली व्यक्तिगत मालकी किंवा शेती कसण्याचा त्याचा प्रकार असतो, तेव्हा त्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारची उत्पादनाची साधनं असतात. फॉर एक्झाम्पल, त्या शेतकऱ्याकडे जर विहीर असेल, पाण्याचं साधन असेल, वीज असेल, तर ते त्याच्या शेती उत्पादकतेतलं महत्त्वाचं साधन आहे. म्हणून अशा प्रकारच्या साधनांचा सुद्धा सहकारी शेतीमध्ये उल्लेख खुसरो करतात. आणि अशा संयुक्तपणे शेतीचं मॅनेजमेंट, इट इज कॉल्ड व्यवस्थापन आणि यातून जी उत्पादन किंवा उत्पन्न निर्माण होईल अशा उत्पन्नयुक्त मालमत्तेचं प्रमाण, नफा आणि लाभांश, प्रॉफिट अँड डिव्हिडंड यांच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीच्या साधनसामुग्रीच्या मर्यादेप्रमाणे, त्याच्या हिश्श्याप्रमाणे त्याला जे वाटप होईल नफ्याचं आणि लाभांशाचं, या सर्व प्रक्रियेला, या सर्व कार्यक्षेत्राला सहकारी शेती असं म्हटलं गेलं आहे. आणि म्हणून खुसरोंची व्याख्या ही अत्यंत चांगली आहे. सहकारी तत्वांना त्यामध्ये स्थान दिलं गेलेलं आहे. म्हणून या व्याख्यांवरून आपल्याला काही वैशिष्ट्ये सहकारी शेतीच्या संदर्भामध्ये सांगता येतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की लागवडीसाठी जमीन एकत्रित केली जात असली तरी सभासदांची त्या जमिनीवरची मालकी मात्र कायम असते. म्हणजे खाजगी मालकीचा हक्क या ठिकाणी सहकारी शेतीमध्ये मान्य केलेला आहे. त्यानंतर शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार सभासदत्व स्वीकारेल किंवा
त्याचा त्याग पण करू शकतो. म्हणजे त्याला सभासदाच्या ॲक्सेप्टन्सबद्दल आणि नाकारण्याबद्दल, रिफ्युजलबद्दल पूर्ण अधिकार आहे. त्यानंतर सभासदाच्या श्रमाच्या प्रमाणात मोबदला प्राप्त होऊ शकतो. तसेच एकत्रित केलेल्या शेतजमिनीचा जेवढा हिस्सा असतो त्यानुसारही त्याला मोबदला प्राप्त होतो. म्हणजे तो जेवढं काम करेल त्याचाही मोबदला आणि त्याची जेवढी जमीन असेल त्यातून त्याच्या रेशिओप्रमाणे तोही मोबदला त्याला या सहकारी तत्वानुसार प्राप्त होऊ शकतो. तसेच सहकारी शेतीचं व्यवस्थापन लोकशाही तत्वानुसार केलं जातं. डेमोक्रसीप्रमाणे ते केलं जातं. सर्वांच्या निर्णयाला तिथे महत्त्व दिलं जातं आणि बहुमताच्या आधारावर या व्यवस्थेमध्ये कामकाज केलं जातं आणि म्हणून त्याला लोकशाहीच्या तत्वानुसार यामध्ये काम केलं जातं किंवा त्याचं मॅनेजमेंट चालतं. सर्व सभासदांचे नफ्याचे वाटपाचं प्रमाण हे समान असतं. समप्रमाणात या नफ्याचं वाटप केलं जातं. अशी चांगली वैशिष्ट्ये सहकारी तत्वात सहकारी शेतीची आहे. या व्याख्यांवरून आपल्याला या गोष्टी समजून येतात. यामध्ये कोणकोणत्या प्रकारामध्ये सहकाराचं तत्व किंवा सहकारी शेती करता येऊ शकते, यावरून सहकारी शेतीच्या काही प्रकारांचा आपल्याला उल्लेख करता येतो. ज्यामध्ये आहे संयुक्त सहकारी शेती, ज्याला कॉपरेटिव्ह जॉईंट फार्मिंग असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे सामूहिक सहकारी शेती, ज्याला कॉपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर सुधारित सहकारी शेती, ज्याला कॉपरेटिव्ह बेटर फार्मिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर सहकारी कुडशेती, कॉपरेटिव्ह टेनंट फार्मिंग, म्हणजे सुधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारी शेती करता येते. टेनंट फार्मिंग म्हणजे जी कुळं असतात, या कुळांना कसेल त्याची जमीन, अशा पद्धतीचा सेलिंग ॲक्ट मागच्या काळामध्ये जमीन सुधारणांच्या संदर्भात लावला गेला होता. म्हणजे जमीनदारांनी लहान लहान शेतकऱ्यांना ज्या जमिनी मशागतीसाठी वाटल्या होत्या, काही मोबदल्याच्या अपेक्षेने त्या जमीनदारांकडे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना कुळ असे म्हटले जात होते. तर अशा कुळा कायद्यानुसार या जमिनींची मालकी कुळांकडे आली आणि कुळांकडे या जमिनीमध्ये मशागत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आदानांचा कमतरता किंवा गुंतवणुकीसाठी परिस्थिती नसल्यामुळे अशा कुळांच्या शेतीचं सुद्धा सहकारामध्ये समावेशन करून कॉपरेटिव्ह टेनंट फार्मिंगची पद्धती विकसित करता येईल. फारच महत्त्वाची आणि चांगली गोष्ट या संदर्भामध्ये असे म्हटली जाते. म्हणजे संयुक्त सहकार, सामूहिक सहकार, सुधारित सहकार आणि कुळ सहकार, अशा 4 प्रकारांमध्ये आपल्या भारतामध्ये हे 4ही प्रकार अस्तित्वात आहेत. आणि या 4ही प्रकारातून जर शेती केली तर भारतीय शेतीचं जे स्वरूप आहे, जे निसर्गावरचं परावलंबनाचं स्वरूप आहे, ते निश्चितच बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. संपूर्ण शेती वेगवेगळ्या कारणांनी, काही शेती ही पडून राहिलेली असते, तर तीसुद्धा वापराखाली येऊन राष्ट्रीय उत्पादनामध्ये त्याच्यातून मोठ्या प्रमाणात भर पडू शकते. म्हणून वेगवेगळ्या परिस्थितींवरील शेती पद्धतीचा सहकारी तत्वावर वावर केला जातो किंवा अवलंब केला जाईल किंवा ही पद्धती त्यामध्ये वापरली जाऊ शकते. म्हणून परिस्थितीवर आधारित या प्रकारांचं यश आणि अपयश अवलंबून असतं. शेवटी व्यक्ती हा एक व्यक्तिगत स्वभाव, स्वार्थ, निस्वार्थ, भीती, अशा अनेक गोष्टी व्यक्तीच्या स्वभावामध्ये लपलेल्या असतात. जोपर्यंत सर्व लोकांचं मत एका विशिष्ट पद्धतीबद्दल एकमत होत नाही, तोपर्यंत ही पद्धती यशस्वी होऊ शकत नाही. लोकांनी या गोष्टीला जेव्हा विरोध केला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दोष यामध्ये निर्माण होतात, त्यावेळेस या पद्धती लोप पावत असतात. भारताच्या संदर्भामध्ये आपण थोडा वेगळा विचार करतो की भारतामध्ये
अतिरिक्त लोकसंख्या व शेतीच्या तुकडीकरणाची समस्या फार जुनी आहे. त्यामुळे भारतातील शेती ही अकिफायतशीर धारण क्षेत्रामध्ये अंतर्भूत होते आणि म्हणून अशा शेतीमध्ये या पद्धतीचा जर आपण वापर केला, प्रयोग केला, तर ती सर्वांना फायदेशीर ठरू शकते. अभ्यासकांच्या मते महात्मा गांधींनी सुद्धा जमिनीचे तुकडीकरण थांबवण्यासाठी सहकारी शेती हा एकमेव उपाय आहे असं प्रतिपादन केलं होतं. 1959-60मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नागपूरला संयुक्त सहकारी शेतीचा पुरस्कार करण्यात आला होता. त्यामुळे नियोजन मंडळाने सुद्धा या शेतीच्या विकासाचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे हे मान्य केलं होतं. भारतीय परिस्थितीनुसार जुळणारी सहकारी शेती यावर विविध प्रकारच्या तांत्रिक शोधांचा सुद्धा प्रयोग करण्यात आला. त्यासाठी एक सल्लागार मंडळ निर्माण करण्यात आलं आणि राज्यांना सुद्धा अशा प्रकारच्या मंडळाची निर्मिती आणि तांत्रिक मंडळाची निर्मिती करण्यासाठी सुचवण्यात आलं आणि काही राज्यांनी त्या पद्धतीची कार्यवाही सुद्धा केलेली दिसते. तथापि भारतामध्ये तरीसुद्धा हा प्रकार फारसा यशस्वी ठरू शकला नाही, ज्यामध्ये मी उल्लेख केल्याप्रमाणे की व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि व्यक्तिविचार हा जोपर्यंत सामूहिक स्वरूपामध्ये बदलत नाही, एकमतामध्ये बदलत नाही, तोपर्यंत कोणतीही व्यवस्था ही यशस्वीरित्या फलदायी ठरू शकत नाही. म्हणून ही वास्तव परिस्थिती अभ्यासकांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. कारण सहकारी शेतीच्या प्रक्रियेमध्ये लहान व विखुरलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या धारणक्षेत्र असणाऱ्या जमीनदार वर्गाने समजून घेतलं नाही, त्यांना जवळ केलं नाही. त्याच्यामुळे या व्यवस्थेवर मोठ्या जमीनदारांचा वरचष्मा राहिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावं लागलं. म्हणून ही व्यवस्था भारतामध्ये फारशी यशस्वी ठरलेली दिसून येत नाही. जोपर्यंत आपण लहान शेतकऱ्यांना जवळ करत नाही, तोपर्यंत या व्यवस्थेला यश निर्माण होणार नाही असं ठामपणे आपल्याला सांगता येईल. तरीसुद्धा जर ही व्यवस्था भारतामध्ये यशस्वी झाली तर काही फायदे आणि तोटे याही दृष्टिकोनातून या व्यवस्थेचा आपण अभ्यास केला पाहिजे. कोणते फायदे असू शकतात सहकारी शेतीपासून? तर त्यामध्ये पहिला फायदा सांगितला जातो की धारण क्षेत्राचं एकत्रीकरण करून शेतीचा आकार आपल्याला मोठा करता येईल आणि त्यानुसार शेतीमध्ये अनेक प्रकारचे लाभ निर्माण करता येतील. गुंतवणूक करणं सरकारला सोपं होऊ शकते. शेतजमिनीचं तुकडीकरण थांबण्यास यामधून मदत होऊ शकते. तसंच सहकारी शेती पद्धतीत संसाधनांचा कार्यक्षमतेने सुद्धा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर एकत्रित शेती केल्याने लहान शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणातला आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर शेतीत तांत्रिक सुधारणा घडवून आणण्यासाठी परिस्थिती अत्यंत योग्य अशी निर्माण होऊ शकते. धारणक्षेत्राचे आकारमान वाढल्याने पिकांमध्ये विविधता निर्माण करता येऊ शकते. उद्योगांना लागणारा कच्चा मालसुद्धा अशा प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात उपलब्ध करता येऊ शकेल. त्यानंतर शेतमाल एकत्रित विक्री केल्यास त्यातून छोट्या शेतकऱ्यांना अशा विक्रीचे मोठे लाभ प्राप्त होऊ शकतील. ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या प्रश्नाची तीव्रता या प्रकारातून कमी करता येऊ शकते. रोजगार निर्माण मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. ग्रामीण भागातील आर्थिक विषमता कमी होण्यास फार मोठी मदत या शेती पद्धतीतून होऊ शकते. हे जरी फायदे असले तरी तोट्यांबद्दल सुद्धा आपण विचार करूया की तोटे सुद्धा सहकारी शेतीतून कोणते असू शकतात. पहिला तोटा सांगितला जातो की प्रत्येकाला जमिनीविषयीची आत्मीयता असल्याने शेतीच्या एकत्रीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध होत असतो. जसं आपण आता बघतोय की नवीन बिल जे निर्माण झालेली आहे, मोठ्या प्रमाणातली आंदोलनं देशामध्ये सुरू आहे, त्यामध्ये
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बद्दलचा जो संशय आहे शेतकऱ्यांना, की तो म्हणजे मोठे उद्योजक शेतकऱ्यांच्या जमिनी या बिलाच्या माध्यमातून हडप करतील की काय, आणि म्हणून सरकार त्यांना वारंवार सांगते की कॉन्ट्रॅक्ट हा शेतीचा नसून शेतमालाचा आहे. जोपर्यंत यातली स्पष्ट भूमिका आणि स्पष्टता दिसत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही. हा विश्वास हा प्रकारसुद्धा सहकारी शेतीमध्ये असाच आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून शेतकऱ्याच्या विश्वासार्हतेवर सहकारी शेतीचं यश अवलंबून आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून सहकारी शेतीला शेतकऱ्यांचा व्यक्तिगत स्तरावरून अविश्वासातून विरोध होतो हे आपल्याला मान्य करावं लागतं. शेतजमिनीचा प्रकार वाढल्याने आणि त्यात विविध तंत्र आणि यंत्रसामग्रीचा वापर केल्याने बेरोजगारी वाढू शकते असं पण तज्ज्ञांचं मत आहे. त्याबरोबर भारतातील सहकारी चळवळ अपयशी ठरल्याने सहकार शेतीसुद्धा अपयशी ठरू शकेल असं अभ्यासकांचं मत आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी सहकारी शेती स्थापन केल्यास छोटे शेतकरी त्यातून दूर राहतात असा एक तोटा दिसून येतोय. प्रशिक्षित कर्मचारी पुरेसे नसले तर सहकारी शेती व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर ग्रामीण भागातील विषमता दूर करण्यास ही पद्धती फारशी यशस्वी ठरलेली दिसत नाही असं एक महत्त्वाचा तोटा यामध्ये सांगितला जातो. फायदे आणि तोट्यांचा जरी विचार केला तर अशा प्रकारच्या व्यवस्थेची निर्मिती आपण केली पाहिजे की ज्याच्यातून अधिक फायदे आणि कमीत कमी तोटे कसे होतील याचा विचार केला तर सहकारी शेती अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून यशस्वी सुद्धा होऊ शकते. अशी पॉझिटिव्हिटी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जर मान्य केली तर सहकारी शेतीचा हा प्रयोग भारतामध्ये यशस्वी होऊ शकतो. सहकारी शेतीबाबत फायदे तोट्यांचा आपण एकत्रित विचार केला. मालकी हक्काबाबत असणारी अनिश्चितता जी आहे ती अडचण मोठी दिसून येते. म्हणून सहकारी शेती संदर्भामध्ये श्री ओटो शिलार यांनी एक मध्यम मार्ग सुचवलेला आहे. तो म्हणजे सहकारी मार्गाने व्यक्तिगत शेती. म्हणजे या लागवड प्रकारामध्ये शेतजमिनीची मालकी व्यक्तिगत असली तरी शेतीत मोठी कामं ही सहकारी आधारावर करता येणे शक्य आहे. त्यामुळे जमिनीवरील हक्कसुद्धा अबाधित राहील आणि सहकारी शेतीची पद्धतीसुद्धा यशस्वी होऊ शकते. कदाचित ओटो शिलार यांचा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो जर तत्वात किंवा आचरणात आणला, व्यवहारात आणला तर सहकारी शेती भारतामध्ये यशस्वी होऊ शकते, ज्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि आर्थिक विषमता हे जे जुने रोग आहे हे जुने रोग बऱ्याच अंशी आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतात. मित्रहो, सहकारी शेतीचा विचार आपण जर भावी शेतकरी झालात, आपण जर अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून असाल तर आपण आपल्या शेतीमध्ये आपल्याकडे असणाऱ्या छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यांचं सहकारी तत्वावर आपल्या आजूबाजूच्या लोकांना सहकारी तत्वाचं महत्त्व समजून सांगितलं आणि एक 20-25 एकर असं एक क्षेत्र आपण निर्माण केलं आणि सरकारकडे या सहकारी शेतीचं प्रपोजल आपण जर टाकलं तर आपल्याला आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्माण करता येईल, आधुनिक प्रयोग करता येतील. कारण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याचा वाव आहे. सरकारसुद्धा यासाठी आपल्याला मदत करायला तयार आहे. सहकारी उद्योग, ॲग्रोबेस इंडस्ट्री याचासुद्धा आपल्याला विकास करता येऊ शकतो. प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास करता येऊ शकतो. अनेक प्रकारे फायदे या सहकारी शेतीतून आपल्याला घेता येऊ शकतात. फक्त गरज आहे तुमच्या एक विचाराची. या एक विचाराला अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जर म्हणजे अंमलात आणलं तर त्यांच्या दृष्टिकोनातून शेती लाभदायक ठरू शकते. मित्रहो, या ठिकाणी आपण कलेक्टिव्ह फार्मिंग आणि कॉपरेटिव्ह फार्मिंग या दोन गोष्टी अभ्यासल्या. आपल्याला कलेक्टिव्ह फार्मिंग आणि कॉपरेटिव्ह फार्मिंग या जवळपास 100% त्या एकसारख्या नसल्या तरीसुद्धा त्यामध्ये व्यवस्था प्रणालीचा फरक वगळता
लोकांनी एकत्र येणं आणि त्यातून आपल्या शेतीचा विकास करणं हे तत्त्व मात्र एक आहे असं आपल्याला दिसून येईल. म्हणून भारतासारख्या देशामध्ये, लोकशाहीसारख्या देशामध्ये सहकारी क्षेत्राला, त्याच्या विकासाला फार मोठा वाव आहे. भारतीय नागरिक म्हणून आपण शेतकरी, उत्तम शेतकरी बनू शकतो. या दृष्टिकोनातून आपण सहकाराच्या माध्यमातून एकत्र जर आला तर अनेक प्रकारचे सामाजिक प्रश्नसुद्धा यातून, तंटे जे आहेत, सामाजिक तंटे, सामाजिक विषमता ही सुद्धा त्यामधून घालवता येऊ शकते. कारण शेतकऱ्यांमध्ये सुद्धा श्रीमंत शेतकरी, गरीब शेतकरी, मध्यम शेतकरी, त्यामध्ये सुद्धा आर्थिक आणि सामाजिक स्टेटस जे आहे ते स्टेटस आता भयानक प्रमाणामध्ये रोग पसरवते आहे आणि यातून माणसं विभागली जात आहेत, सामाजिक अशांतता निर्माण होत आहेत. आणि म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहकारी शेती हा एक वरदान ठरू शकतं. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला तर आपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. या ठिकाणी आपण थांबतो आहे. दुसऱ्या शेतीच्या प्रकारासोबत आपण दुसऱ्या व्याख्यानामध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण थांबतो आहे. नेहमीप्रमाणे हाही संदेश या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देतो आहे की आपण कोरोनापासून लांब राहायचं आहे. त्यासाठी सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करायचं आहे. मास्क आणि हात धुणं हा प्रयोग मरेपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये अवलंबायचा आहे. तो प्रयोग इतरांनाही करण्याला सांगण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तरच कोरोनापासून आपण अलिप्त राहू शकतो, आपल्या कुटुंबाला ठेवू शकतो. मित्रहो, दुसऱ्या व्याख्यानात भेटूया. हाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. दुसऱ्या व्याख्यानात भेटूया. तोपर्यंत इथं थांबतोय. थँक्यू.